मोसंबी या फळाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. खरं तर दिवसेंदिवस शेतकरी हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकाचे प्रयोग मोठ्या प्रमाणात होत आहेत. सध्या शेतीमध्ये फळबागांना अधिक महत्त्व वाढलेलं आहे. अशाच एका तरुण शेतकऱ्याची कहाणी आम्ही आपणास सांगणार आहोत, ज्याचं नाव आहे शरद गायके. बीड येथील शरद गायके यांनी मोसंबी फळबागाच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवलेलं आहे. नाव शरद गायके, राहणार शुक्ल तेतुलिंगा, तालुका माजगाव, जिल्हा बीड. आपली इथं मोसंबीची बाग आहे, जवळपास 3 एकरमध्ये लावलेली. 8x10 मध्ये आहे अंतर. आणि झाडं जरा छोटे असल्यामुळं आम्ही अंतर्गत शेती पण करतो. त्याला जवळपास आता 3 वर्ष झालं. 1-1.5 वर्षानंतर आम्ही याला तोडणी सुरुवात केली. 1 वर्ष काय केली नाही, 1.5 वर्ष जवळपास. त्याच्यानंतर याची तोडणीची सुरुवात केली, जेणेकरून त्याचे बांध्या आणि हे फांद्या मजबूत होतील जरा. आणि आता जवळपास 4 वेळेस आमची तोडणी झालेली आहे. 3 वर्षांपूर्वी मोसंबीची लागवड केली होती. लागवडीनंतर 1.5 वर्षांच्या कालावधीमध्ये झाडांवरती फळं लागायला सुरुवात झाली होती. त्यानंतर 4 वेळा फळे तोडून किरकोळ विक्री करण्यात आली होती. किरकोळ विक्रीच्या माध्यमातून त्यांना अगदी चांगलं उत्पन्न देखील मिळालं. आम्ही या मोसंबी सोबतच आम्ही आंतरपीक सुद्धा घेतो. आम्ही 6 महिन्याला सोयाबीन, कधी गहू, मध्ये आम्ही कांदे पण केले होते. त्याचाही जवळपास दर 6 महिन्याला हे अंतर्गत पिकामध्ये आम्हाला जवळपास 1.5 लाखाचं उत्पन्न होतं आहे अंतर्गत. आणि याचे आणखी छोटे झाडं असल्यामुळे हे आता जवळपास याच्यामध्ये 10 टन मोसंबी गेली आहे एका सीझनमध्ये. वर्षामध्ये 2 वेळेस आम्ही याची तोडणी करतो. आणि अंतर्गत पिकामध्ये जवळपास 3-3.5 लाखाचं उत्पन्न निघतं. मोसंबी या पिकांसोबतच ते आंतरपिके देखील घेतात. आंतरपिकांचा त्यांना अगदी चांगला फायदा होतो. वर्षातून 2 वेळा मोसंबीच्या फळाची तोड केली जाते. लागवड केलेल्या मोसंबीच्या माध्यमातून शरद गायके हे वर्षाला 6 ते 7 लाखांची कमाई करतात. न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड.